हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 2. शुभमंगल सावधान आणि एका कराराची सुरुवात. पहाटेची वेळ होती. जहागीरदार वाड्यासमोर सनईचे सूर घुमत होते. पण आराध्याच्या खोलीत मात्र शमशान शांतता होती. आरशासमोर उभी राहून ती स्वतःला नवरीच्या रूपात पाहत होती. गडद लाल रंगाची पैठणी, अंगावर जड सोन्याचे दागिने, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. पण तिच्या डोळ्यातली चमक हरवली होती. तिने हळूच आपल्या हातावरील मेहंदीकडे पाहिले. मेहंदीचा रंग खूप गडद चढला होता. आई म्हणायची, मेहंदी जेवढी रंगते, नवरा तेवढा जास्त प्रेम करतो ग बाई. आराध्याने उपरोधिक हसत स्वतःशीच म्हटले, प्रेम? इथे तर प्रेमाचा लवलेशही नाही. ही मेहंदी फक्त माझ्या आयुष्यावर लागलेला एक शिक्का आहे, ज्यांची किंमत 50 कोटी आहे. अखेर लग्नाची वेळ आली. मंगलाष्टका सुरू झाल्या. विराज लग्नाच्या मंडपात उभा होता. त्याचा चेहरा निर्विकार होता. त्याने वेअर केले होते क्रीम रंगाची शेरवानी आणि डोक्यावर भरदरी फेटा. तो एखाद्या राजबिंडासारखा दिसत होता. पण त्याचे लक्ष फक्त घड्याळाकडे होते. त्याला हे सर्व विधी म्हणजे वेळेचा अपव्यय वाटत होते. आराध्या मांडवात आली. अंतरपाट धरला गेला होता. विराजने तिच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावरचा विषाद त्याला जाणवला, पण त्याने दुर्लक्ष केले. तेवढ्यात गुरुजी मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केले. शेवटच्या मंगलाष्टका. सावधान शुभमंगल सावधान. अंतरपाट बाजूला झाला आणि दोघांच्या नजरा भिडल्या. विराजच्या डोळ्यात विजेता असल्याचा गर्व होता, तर आराध्याच्या डोळ्यात हताश झालेली एक मुलगी होती. अक्षदा पडल्या. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण त्या गोंगाटात आराध्याला फक्त तिच्या काळजाची धडधड ऐकू येत होती, बाकी काही नाही. तो बघून विराज हळू आवाजात, फक्त तिला ऐकू जाईल असे म्हणाला, हसायला विसरू नका मॅडम. ऐकताय ना आराध्या मॅडम? कॅमेरे सगळे तुमच्याकडे आहेत. अक्कासाहेबांना संशय येता कामा नये की तुम्ही आनंदी नाहीत. हे तुझे पहिलं काम आहे आणि ते नीट कर, समजलं ना? त्यावर आराध्या फक्त मान हलवते. आराध्या एक दीर्घ श्वास घेतला आणि चेहऱ्यावर एक खोटे हसू आणले. आता तिने मनाशी ठरवले होते, आजपासून मी या घराची सून आहे. जर हे नाटकच आहे तर ते मी सर्वोत्तम करून दाखवेल, पूर्ण निभवायचा प्रयत्न करेल. लग्नाचे विधी पार पडले. आता वेळ होती विदाईची. हा तोच क्षण असतो जिथे दगड काळजाचा माणूसही हेलावून जातो. आराध्याच्या वडिलांना जे व्हीलचेअरवर बसले होते, त्यांना समोर पाहून आराध्याला स्वतःवरचा ताबा सुटला. ती धावत गेली आणि बाबांच्या पायावर डोके ठेवून रडू लागली. तिचे हुंदके थांबत नव्हते. आराध्या म्हणाली, बाबा, मला नाही जायचंय. मला तुमच्या सोबतच राहायचंय. मी कशी राहीन त्या एवढ्या मोठ्या घरात?
मला नाही जमणार बाबा, मला खूप भीती वाटते. तिचे वडील, ज्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहतच होते, त्यांनी थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना वाटत होतं की ही आनंदाश्रू आहेत. आम्हाला सोडून जाते यामुळे तिला रडू येते. पण आराध्यालाच माहीत होतं की तिची ही मजबुरी होती. बाबा म्हणाले, "बाळा, बाळा, सासर हेच आता तुझं घर आहे. विराज खूप चांगला मुलगा आहे. तो तुला सुखात ठेवेल. तू जहागीरदारांची सून झाली आहेस. आता मागे वळून बघू नकोस. जा, सुखी दिल्या घरी सुखी राहा बाळा." विराज मागून हे सर्व पाहत होता. त्याला वाटत होतं की किती ही मुलगी ड्रामा करते. पैसे तर घेतलेच आहेत ना, मग हे रडणं कशासाठी? हे इमोशनल ब्लॅकमेलिंग फक्त मध्यमवर्गीय लोकांचंच असतं. त्यांनाच सुचतं असं रिकामटेकडेपणा. त्यामुळे विराज आराध्याच्या जवळ जाऊन तिचा हात धरत म्हणाला, "आराध्या, उशीर होतोय. आकासाहेब आपली वाट पाहत असतील. निघूयात का आपण?" त्याचा स्पर्श थंड होता. त्याने तिला ओढल्यासारखे गाडीत बसवले आणि गाडी सुरू झाली. आराध्या खिडकीतून आपल्या आई-वडिलांना लांब जाताना पाहत होती. तिचे घर, तिच्या आठवणी, तिचे बालपण सगळे मागे सुटले होते. आता एंट्री झाली जहागीरदार वाड्यात. गृहप्रवेशची तयारी करून ठेवल्या होत्या अक्कासाहेबांनी. गाडी जहागीरदार वाड्यांच्या दारात उभी राहिली. अक्कासाहेब आरतीचं ताट घेऊन स्वागतासाठी उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक आनंद होता. आराध्या आणि विराजला आलेलं पाहून अक्कासाहेब म्हणाल्या, "या या, माझ्या लक्ष्मीनारायणाचा जोडा, आत या. किती ग खुलतोय जोडा तुमचा. कोणाची दृष्ट लागायला नको ग माझ्या सोन्यासारख्या जोडीला." तसे आराध्या आणि विराजच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली. "खोटी बरं का, खरी नाही." "विराज, जपून बरं का, माझी सून खूप नाजूक दिसते." "आराध्या, हा उंबरठा ओलांडताना मनात फक्त या घराचं भलं चिंतून आते ग पोरी." आराध्याने माप ओलांडले, तांदूळ सांडले आणि तिने घरात प्रवेश केला. पण तिला जाणवलं की या घरात फक्त अक्कासाहेबांचं प्रेम आहे. बाकी तर भिंती मात्र गिळायला येत आहेत तिला, असं वाटत होतं आणि जाणवतही होतं. रात्रीचे 10 वाजले होते. विराजच्या बेडरूममध्ये आराध्या एकटीच बसली होती. तिने तिचे दागिने काढले होते. ते खूप हेवी होते आणि तिला ते टोचत होते. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिने तिची बॅग उघडली आणि विचार केला की आपले काही कपडे कपाटात लावून घ्यावेत. तिने कपाटाचे एक दार उघडले. तेवढ्यात विराज रूममध्ये आला. त्याच्या हातात ड्रिंकचा ग्लास होता आणि तो थोडा नशेत दिसत होता. त्याने आराध्याला कपाटाकडे जाताना पाहताना बघितले होते आणि त्याचा पारा चढला. विराज जोरात ओरडून आराध्याला म्हणाला, "स्टॉप, डोंट टच माय कबर्ड. तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का, की तुला मराठी भाषा येत नाही?" तेवढ्यात हे बघून आराध्या दचकली. घाबरून तिच्या हातातून तिची साडी खाली पडली. आराध्या म्हणाली, "विराज, मी फक्त माझे कपडे. तुम्हीच म्हणाला होतात ना की हे घर आपलं आहे." त्यावर विराज म्हणाला, तिच्या जवळ जाऊन तिचा खांदा पकडून, "आपलं घर? हे फक्त माझं घर आहे. हे कपाट माझं आहे. या कपाटात माझी खाजगी डायऱ्या, माझे बिझनेस पेपर्स आणि माझी स्पेस आहे. तू इथे फक्त एक गेस्ट आहेस आणि गेस्टांनी त्यांच्या मर्यादेत राहायचं असतं."
माहितीये ना तुला, तुझी हिंमत कशी झाली याला हात लावायची. आराध्याने रागाने त्याचे हात झटकले. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर आग होती. आराध्या म्हणाली, पुरे झालं विराज, तुम्ही ड्रीम केली आहे म्हणून मी गप्प आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही बोलाल आणि मी हे सगळं ऐकून घेईल. जर मी या खोलीत राहणार आहे तर मला माझी जागा आणि स्पेस हवी आहे माझ्या वस्तू ठेवायला. जर तुम्हाला तुमची स्पेस इतकीच प्रिय आहे आणि होती तर माझ्याशी लग्न कशाला केलं, आणि जर केलंय तर आता मला सहन करायलाही शिका. समजलं ना? मी उद्या सकाळी अक्कासाहेबांना सांगेन की तुम्ही असं वागताय माझ्यासोबत. तुमचं कपाट तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे. मग बघा त्या काय म्हणतात. यावर विराज थबकला. त्याला कळून चुकले, या राध्या आता घाबरणारी मुलगी नव्हती. त्याने रागाने आपला ग्लास टेबलवर आदळला. विराज म्हणाला, लॉजिक? तू नेहमी लॉजिक वापरतेस ना. ठीक आहे, उद्या सकाळी 8 वाजता तुझी पहिली रसोई आहे. जर त्यात काही चूक झाली तर लक्षात ठेव, तुझ्या बाबांच्या हॉस्पिटलचे बिल भरायला मी 2दा विचार करेन. तो बेडवर जाऊन झोपी गेला. आराध्या कोपऱ्यात बसून रडत राहिली. तिला समजले होते की हा प्रवास खूप खडतर असणार आहे.